नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहताय आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर. दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पक्ष कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थितांनी पक्षांच्या दिवंगत नेत्याच्या कार्याला आणि योगदानाला आदरांजली अर्पण केली. त्यांच्या अनुपस्थित हा वर्धापन दिन भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला. शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. तसेच पक्षाच्या वाटचालीत साथ देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा आभार मानण्यात आला. खरीप हंगामाच्या तोंडावर खत बुकिंगसाठी सुरू करण्यात आलेल्या नव्या ॲपमुळे शेतकरी आणि कृषी सेवा केंद्र चालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे हे ॲप तात्पुरते बंद करून पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे. ॲपमधील तांत्रिक त्रुटी, सर्व्हर डाऊन, नेटवर्क समस्या तसेच अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नसल्याने खत वितरण प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं. शेतकरी हित लक्षात घेऊन तातडीने पर्यायी व्यवस्था लागू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मध्य प्रदेश राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज बेकायदेशीरपणे रद्द करण्यात आल्याचा आरोप करत काँग्रेसने तीव्र आंदोलन छेडलंय. मुंबईतील टिळक भवनासमोर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. निवडणूक प्रक्रियेत लोकशाही मूल्यांची पायमल्ली झाल्याचा आरोप करत या निर्णयाचा निषेध करण्यात आला. तसेच संबंधित निर्णय मागे घेऊन निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया राबवण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. महागाई आणि इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून काँग्रेसने सावंतवाडीत आक्रमक भूमिका घेतली. जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोर्चा काढत केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्या विरोधातही कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. वाढती महागाई आणि इंधन दरवाढ रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजप सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसने केली आहे. मुख्य मुद्दा इंधन दरवाढ आहे आणि स्थानिक विषय आहेत. स्थानिक विषयामध्ये चरस गांजा प्रकरण हे जे आहे, या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात शेती होते, त्याबाबत देखील आहे. तरुणांना भविष्यात आपल्याला तरुणांना सांभाळायचं असेल, त्यांचं स्वास्थ्य सांभाळायचं असेल तर हे गांजा प्रकरण जे आहे हे बंद झालं पाहिजे. त्यानुसार आपला जिल्हा हा पर्यटन आहे. हा पर्यटन जिल्हा असाच आपल्याला कायम ठेवायचं तर या ठिकाणी जे मायनिंग होते ते पण काही प्रमाणात बंद झालं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. गॅस दरवाढ आणि इंधन पेट्रोल डिझेलचे भाव देखील प्रचंड वाढत आहेत. त्या संदर्भात तुम्ही हा मोर्चा काढलाय, नेमकं काय या मोर्चातून तुम्ही सांगू शकता? आता कालच बघा 30 ते 35 रुपयांनी म्हणजे 1000 रुपयाच्या आसपास आता वर जातोय गॅस. त्यामुळे महिलांना पण घरात जेवण करायला प्रॉब्लेम होत आहेत. इथे आपल्या जिल्ह्यामध्ये मजूरदार वर्ग आहे, इथे कोण मोठे व्यावसायिक आहेत असं काही नाही आहे. त्यामुळे त्या घरगाडा जो चालवचा आहे त्या कुटुंबाला खूपच हालत होत आहेत, त्यांचे गॅस मिळत नाही आहेत. त्यामुळे हा आमचा मोर्चा आहे. गॅस लोकांना योग्य वेळेत आणि कमी दरात मिळायला पाहिजे. नवी मुंबईतील घनसोली, ऐरोली आणि अर्जुनवाडी दत्तनगर परिसरातील वारंवार होणाऱ्या वीज समस्यांमुळे युवा सेनेने महावितरण प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई जिल्हा युवा सेनेने वाशी येथील महावितरण कार्यालयावर आंदोलन करत वीज खंडितता, कमी दाबाचा वीज पुरवठा, रखडलेल्या सबस्टेशनच्या कामांबाबत तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली. 6 मे रोजी निवेदन देऊनही कार्यवाही न झाल्याचा आरोप करत लवकरच ठोस निर्णय न झाल्यास अधिक तीव्र जन आंदोलन छेडण्याचा इशाराही युवा सेनेकडून देण्यात आलाय. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे.
शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय संघर्ष समितीने घेतलाय। कोल्हापुरात झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत 14 जून रोजी सांगली जिल्ह्यातील कामेरी येथे आणि 15 जून रोजी पंढरपूर येथे शेतकरी मेळावे घेण्याचे निश्चित करण्यात आले। सर्व जिल्ह्यात हरकती जमा करण्याचे काम सुरू असताना पोलीस संरक्षणाला जमिनींचे सर्वे सुरू असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। विशेषतः सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील नव्या रेखांकनाला तीव्र विरोध होत असून विविध तालुक्यांमध्ये आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आलाय। तसेच पुढील रणनीती ठरवण्यासाठी वेळोवेळी ऑनलाईन बैठका घेण्याचेही नियोजन करण्यात आलं आहे। जळगाव पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात मोठी धडक कारवाई करत शहर आणि MIDC पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील 6 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले। या कारवाईत सट्टा जुगारांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले, तसेच गावठी दारू विक्रीसाठी करण्यात आलेली अतिक्रमण हटवण्यात आली। पोलिसांनी रोख रक्कम आणि 60 लिटर गावठी दारूसह एकूण 43,050 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून संबंधितांविरुद्ध जिल्हा पेठ आणि MIDC पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेत। अवैध व्यवसायांविरोधातील ही मोहीम पुढेही सुरू राहण्यास असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे। कोल्हापूर महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग सध्या ॲक्शन मोडवर आला असून महाद्वार रोड परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे। पादचारी आणि वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या रस्त्यावर विविध वस्तू अतिक्रमण विभागाकडून ताब्यात घेण्यात येते। गेल्या काही दिवसांपासून महाद्वार रोड परिसरातील वाढत्या अतिक्रमणाबाबत महापौरांच्या जनता दरबारात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। या तक्रारींची दखल घेत महापालिकेने ही मोहीम हाती घेतली असून परिसरातील रस्ते आणि पथपथ मोकळे करण्यासाठी कारवाई सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर विमानतळावरील हवाई प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी। विमान इंधनाच्या वाढत्या दरांचा फटका आता विमान सेवांनाही बसू लागलाय। इंडिगो एअरलाइन्सने 1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत मुंबई आणि बंगळुरू मार्गावरील उड्डाणांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतलाय। यानुसार मुंबई विमानसेवा आठवड्यातून केवळ 4 दिवस तर बंगळुरू सेवा 3 दिवस उपलब्ध राहणार आहे। याआधी हैदराबाद आणि गोवा मार्गावरील सेवा बंद करण्यात आली होती, तर एअर इंडियाने दिल्लीचे एक उड्डाण रद्द केलं होतं। वाढत्या इंधन खर्चामुळे विमान कंपन्या वेळापत्रकात बदल करत असून याचा फटका मराठवाड्यातील हवाई प्रवाशांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते। छत्रपती संभाजीनगर शहरातील जिन्सी परिसरात एका 19 वर्षीय तरुणाने किरकोळ कारणावरून स्वतःच्या वडिलांची लाकडी दांडक्याने डोके ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली। कटकट गेट परिसरातील बाबर कॉलनीत घडलेल्या या घटनेनंतर आरोपी मुलगा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। पश्चिम बंगालमधील बंगाली कुटुंबातील ही घटना असून जिन्सी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे। भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसलाय। स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आगामी अफगाणिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर झालाय। राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फिटनेस चाचणी उत्तीर्ण केल्यानंतर अवघ्या एका दिवसात त्याला दुखापतीमुळे मालिकेला मुकावं लागणार असल्याची माहिती समोर आली आहे। BCCIच्या सूत्रांनुसार हार्दिकचा पाय मुरगळला असून दुखापत गंभीर नसली तरी भविष्यात त्रास वाढू नये म्हणून वैद्यकीय पथकाने त्याला विश्रांतीचा सल्ला दिलाय। पुढील 2 आठवडे तो बंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये पुनर्वसन करणार आहे। दरम्यान हार्दिकच्या अनुपस्थित संघात कोणत्या अष्टपैलू खेळाडूची निवड होणार याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलं आहे। बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।